बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि खून करण्यात आला. या घटनेला आज 10 दिवस पूर्ण होतात. त्याच्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर 7 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र उर्वरित आरोपींचं काय? एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण करत होतं. आपण बघू शकतो की हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्याच्यामध्ये देखील बीडमध्ये घडलेल्या घटनेवरून संपूर्ण गदारोळ चालू होता. मात्र आता पोलिसांनी मोठी ऍक्शन घेत जी आहे गुन्ह्यामधील आणि खंडणीच्या गुन्ह्यामधील मुख्य मास्टरमाइंड जे आहे ते विष्णू चाटे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. माझ्यासोबत माहिती देण्यासाठी बीडचे पोलीस अपर पोलीस अधीक्षक सचिनजी पानकर सर आहेत. काय सांगाल सर, काय अपडेट आहे सविस्तर? बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील जे सरपंच संतोष देशमुख आहेत त्यांच्या हत्येच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेली होती आणि चौथा आरोपी जो आहे विष्णू चाटे याच्या शोधार्थ मागील 3 ते 4 दिवसापासून आमची पथके कार्यरत होती. सदर पथकाने त्यांचा शोध बीड, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा शोध घेतला आणि अखेर संभाजीनगर ते बीड या हायवेवरती त्यांचा पाठलाग करून त्यांना आपण ताब्यात घेण्यात आज पोलीस प्रशासनाला यश आलेलं आहे. बीडमध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे? कोणत्या पथकाने ताब्यात घेतले त्यांना? बीडचे जे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांच्या पथकाने संभाजीनगर वरून सदर आरोपी हा बीडकडे येत असताना त्याला रस्त्यातच आपण पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. नक्कीच पाहायला गेलं तर जे विष्णू चाटे आहे त्यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे म्हटलं तर मुख्य मास्टरमाइंड म्हणून या खुनाच्या गुन्ह्यामध्ये पाहिलं जातंय. आणखी त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत कारण पोलीस याचा काय शोध घेत आहेत? खंडणीचा देखील एक गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या खुनाच्या गुन्ह्यामध्ये देखील ते प्रमुख आरोपी आहेत. त्यांचं इतर काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत किंवा कसे याचा आपण आता शोध घेत आहोत, त्याची माहिती घेत आहोत आणि त्यांच्यावरती जर पूर्वीचे गुन्हे देखील असतील तर त्याप्रमाणे योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल. संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत किती आरोपींना अटक केलेलं आहे? किती आरोपी आणखी अटक करण्याचे राहिलेले आहेत आणि पोलीस किती पथकं रवाना आहेत? या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जयराम चाटे, केदार, विष्णू चाटे आणि प्रतीक गुले या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि राहिलेल्या 3 आरोपींना अटक करण्यासाठी आपली 3 पथकं राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये रवाना केलेले आहेत आणि त्यांचा शोध चालू आहे. त्याच्यामधील मुख्य आरोपी म्हणून देखील सुदर्शन गुलेकडे पाहिलं जाते. त्यांना पोलिसांनी काही अटक झालेली आहे का किंवा त्याची काय अजून अपडेट आहे किंवा त्याच्यावरती कोणते कोणते पथकं नियंत्रित ठेवतात? या 3ही आरोपींचा शोध घेण्यासाठी आपले 3 पथकं रवाना आहेत आणि नक्कीच आपण त्यांना अटक करू. नक्की शेवटी सचिन पानकर, एकंदरीत पाहायला गेलं तर मसाजोग प्रकरणातील जे प्रकरण घडलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीडचं नाव समोर आलं. एकंदरीत त्याच प्रकरणातील आता 3 आरोपी अटक होते. मात्र चौथ्या आरोपीला देखील अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे. जे की खंडणीच्या प्रकरणामध्ये देखील विष्णू चाटेंचा सहभाग होता आणि त्यामध्ये देखील विष्णू चाटे हा आरोपी आहे. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्वतः अपर पोलीस अधीक्षक सचिनजी पानकर यांनी दिलेली आहे. आणि उर्वरित जे आरोपी आहेत 3 त्यांना देखील शोधण्यासाठी आमचे पथकर रवाना आहेत. लवकरच अटक करू अशी यांनी ग्वाही दिलेली आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.